तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूट का वापरता? तर त्याचं उत्तर मी आज तुम्हाला देत आहे मंडळी. तर आज मेघच्या मुलीचा एकच डब्बा होता आणि तिच्या डब्यासाठी बनवलेली आहे मी झणझणीत अशी ठेचा टाकून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून गवारीची भाजी. तर मंडळी सांगते बघा, आज ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देते. प्रत्येक व्हिडिओला मला कमेंट येत असती. तर मंडळी आम्ही आहे नगर साईडचे आणि नगर साईडला आहे ना जास्त प्रमाणात भुईमुगाच्या शेंगा पिकतात. लहानपणापासून आमच्या आईला आम्ही बघत आलेलो आहे. तर सुकी भाजी बनवायची म्हटलं तर शेंगदाण्याचा कूट घालायची. त्या भागात महिला घालतातच प्रत्येक भाजीला, म्हणजे सुकी भाजी जी बनवायची आहे त्याला. जसं गवार, भेंडी, वांगे, परत मेथीची भाजी, शापू भाजी, अशा भाज्यांना ते शेंगदाण्याचा कूट जास्त प्रमाणात घालतात. तर मंडळी असो आज होता मेथीच्या मुलीचा एकच डबा. तर झणझणीत अशी गवारीची भाजी आणि मऊ लुसलुशीत अशी चपाती बनवून दिलेली आहे डब्याला. तुम्ही कशी गवारीची भाजी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.